बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत एकता प्रतिष्ठानच्या वतीने बुधवार दिनांक 30 रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून बसव रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष RT कुंभार यांनी पत्रकार बैठकीत दिली। कुंभार म्हणाले, समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि शिव बसवेश्वर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। यंदा बसव रॅलीचे 3रे वर्ष आहे। प्रामुख्याने युवक युवतींचा यामध्ये सहभाग असणार आहे। समाजाच्या अस्मितेचा जागर तसेच बंधुभावांचा जागर या रॅलीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। बुधवारी सकाळी 7:30 वाजता निशांत कॉलनीतील महादेव मंदिरापासून दुचाकी रॅलीस प्रारंभ होणार आहे। रॅली 100 फुटी रस्ता, वालचंद महाविद्यालय, विश्रामबाग, राम मंदिर, राजवाडा, पटेल चौक, गणपती मंदिर, मारुती चौक मार्गे रॅलीची सरकारी घाटावर सांगता होणार आहे। यामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती कुंभार यांनी दिली। या प्रसंगी गजानन आडिमणी, सुरेंद्र बोळास, नितीन पाटील, संग्राम नष्टे, राजशेखर सावळी, पंचाक्षरी बोळास आदीसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। बसवेश्वर जयंती आलेलो आहे। बसवेश्वर जयंती 30 एप्रिल 2025 या रोजी साजरी होत आहे। त्यानिमित्त आम्ही बसवेश्वर लिंगायत एकता प्रतिष्ठानतर्फे बसव रॅली तसंच लिंगायत एकता प्रतिष्ठानतर्फे आम्ही बरेच सामाजिक कार्याचे आयोजन करत असतो। त्यामध्ये लिंगायत एकता प्रतिष्ठान आम्ही LPL लिंगायत प्रीमियम लीग चालू केली। लिंगायत एकता प्रतिष्ठान ही 2021 साली आम्ही स्थापन केली। ही लिंगायत समाजात लोक सर्वजण एकत्र असावेत, एकत्र राहावेत ह्या भावनेने आम्ही सुरुवात केली। लिंगायत एकता प्रतिष्ठान महिलांसाठी आम्ही खेळ पैठणीचा याचा कार्यक्रम सुरुवात केला। त्याचप्रमाणे लिंगायत एकता प्रतिष्ठानातर्फे आम्ही वैद्यकीय काही आमच्या गोरगरीब लोकांना लागत असेल सहायता करत असतो। तर लिंगायत एकता प्रतिष्ठानातर्फे आम्ही शैक्षणिक गोरगरीब लोकांना शैक्षणिक मदत करतो। तसंच आपली स्मशानभूमीचं काम प्रामुख्याने त्याचंसुद्धा सुधारण्याचं काम किंवा तिथली स्वच्छता म्हणा तिथं विविध सुधारण्याचे काम आता चालू आहे, त्याचं काम हे करते। तसंच बऱ्यापैकी आपण सांगली जिल्ह्यात सर्व गावागावामध्ये सुद्धा स्मशानभूमीचं काम आता सुरू आहे। प्रत्येक गावामध्ये आता स्मशानभूमी डेव्हलप होत आहे, त्याचं काम आता प्रामुख्याने होत आहे। तसंच आम्ही ज्या विविध व्याख्यान आपले बसवेश्वर महाराजांची आणि ज्या भाषणाची स्पर्धा याच्यासुद्धा मी व्यवस्थित त्यासुद्धा कार्यक्रम पार पडले। तर आता बसवेश्वर महाराजांची जयंतीनिमित्त आम्ही बसव रॅली याचे नियोजन केले आहे। बसव रॅली ही 30 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजता निशांत कॉलनी तो सुरुवात होत आहे। त्याचा मार्ग असा आहे, निशांत कॉलनी तसंच 100 फूट रोड, वालचंद कॉलेज, तसंच आपलं गाडग्यांचं ऑफिस, विश्रामबाग, तसंच पुष्पराज चौक, राम मंदिर, तसंच पटेल चौक, गणपती मंदिर, टिळक चौक, तसंच मारुती चौक, तसंच त्या मार्गे वीरभद्र मंदिर तर तिथं सांगता होणार आहे। ती सांगता आपण तिथनं नदीपदाला आपण तिथं सरकारी घाटावर सांगता करतो। तिथं सांगता झाल्यानंतर सर्वांना चहा पाणी नाश्त्याची सोय केली आहे। ह्या माध्यमातून मी माझ्यांना आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे। तरी आमची अशी अंदाज आहे की 1000 मोटरसायकली ह्यात असतील, सहभागी होतील। तरी मी अनेकदा आव्हान समाजाला पत्र करतो, महिला आणि पुरुष तरुणांनी सर्वांनी सहभागी व्हावे अशी मी त्यांना विनंती। नमस्कार, मी नितीन पाटील, सांगली जिल्हा सर्व लिंगायत समाजाच्या वतीनं येणाऱ्या बसवेश्वर जयंतीनिमित्त 30 एप्रिल रोजी भव्य आणि दिव्य असा धमाकेदार सोहळा संपन्न होत आहे। तरी सर्व लिंगायत बांधवांना मी आवाहन करतो की लिंगायत एकता प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य दिव्य रॅली दरवर्षी सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा संपन्न होत आहे। त्यातून युवा युवती, समाज बांधवातले सर्व घटकातले व्यापारी, विविध क्षेत्रातले व्यावसायिक, समाजकार्य करणारे सर्व घटक सर्वजण उपस्थित राहावे आणि ह्या एकताच्या माध्यमातून लिंगायत बांधव च्या सर्व विविध क्षेत्रातले काम करणारे मंडळ सुद्धा ह्यात यावेत, कारण की सर्व मंडळातले संचालक ह्या एकतामध्ये समाविष्ट आहेत। त्यामुळं लिंगायत बांधव सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहतील
असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.